भीमा कालव्याच्या अधीक्षक अभियंत्यांकडे मोठी संपत्ती आढळल्याचं चित्र पाहायला मिळते आणि यानंतर आता त्यांच्यावर चौकशी सुद्धा सुरू करण्यात आली। आपल्या ज्ञात उत्पन्न स्त्रोताच्या 57% अधिक म्हणजे 2,54,00,000ची बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी भीमा कालवा मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता राजकुमार कांबळे 55 शाकुंतल निवास कोणार्क नगर विजापूर रोड सोलापूर यांच्याविरुद्ध सदर वझार पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांनी फिर्याद दिली आहे। भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता असताना राजकुमार कांबळे यांनी भ्रष्ट मार्गाने आपल्या व कुटुंबियांच्या नावाने मोठी संपत्ती जमा केली। याबाबत तक्रार आल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली। लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे तत्कालीन पोलीस उपाधीक्षक अरुण देवकर, जगदीश भोपळे, अजित कुमार जाधव, संजीव पाटील, गणेश कुंभार यांनी जमा केलेल्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी केली। यात कांबळे यांनी स्वतः आणि कुटुंबियांच्या नावे 2,54,18,000 किमतीची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचे आढळून आले। त्यानंतर भीमा कालवा मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता राजकुमार कांबळे यांच्याविरुद्ध अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास फौजदार पिंगूवाले करत आहेत।